शहरातील अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी राजापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धाडस सत्र राबविले। 22 जून 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 3 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 7,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत आदर्श नगर येथील अनिल विठ्ठलराव घोडेस्वार वय वर्ष 52 यांच्याकडून अवैध दारूसह 2,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यांच्या विरुद्ध राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 524/26 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम क्रमांक 65 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच जुनी वस्ती बडनेरा येथील दीपेश नंदलाल बैस वय वर्ष 40 यांच्या विरुद्ध गुन्हा क्रमांक 525/26 तर रहाडगाव येथील सुभाष हरिभाऊ तिरकप्पा वय वर्ष 48 यांच्या विरुद्ध गुन्हा क्रमांक 526/26 दाखल करण्यात आला आहे। या तिन्ही कारवाईमध्ये एकूण 7,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। अमरावती शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात ही मोहीम पुढेही अशीच सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे।